हे काम खूप दिवसांपासून मी करायचं म्हणत होते. तर गादी हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे जयश्री जाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका ब्लॉगमध्ये. तर हे आहे गोकर्णीचं फूल. कॅन यू सी? तर याला मी इथे वरती ग्रिलवर बांधून ठेवणार आहे. त्यात मला दोरी हवी आहे आणि आता फुलं चांगलीच येतील. तर हे बाप्पांसाठी मी नेते खाली. छान आहे ना? पॅन्डल मारा. इही का आणि इही काचे बाबा दोघांमध्ये आता रेस लागलेली आहे. एक गाडी एक सायकल. बाय इहू. गो 1 2 3. इही का फर्स्ट. हे सिमेंट आहे ना, त्यामुळे चालवता येत नाही तिला. इथं आता बांधकाम चालू आहे ना, त्यामुळे तिला सायकल काढून बाहेर खेळायला देत नाही शक्यतो. हां बेबी हाय. बाहेर गेलं होतं थोडं. ते भाभी आहेत त्यांच्यासोबत. मी इथं किराणा दुकान आहे तिथे गेले. थोडंसं काही वस्तू घेऊन आलेले मी. आणि मला याच काम करायचं आहे. आज दिवस कुठं उगवला माहीत नाही, पण छान कडक ऊन पडलेलं आहे. तर चला म्हटलं आता हे काम खूप दिवसांपासून मी करायचं म्हणत होते. तर गादी आहे ना, ही गादी मला उन्हात टाकायची आहे. उन्हात आता मी वरती न टाकता नाही, खाली पार्किंगमध्येच ठेवणार आहे. थोडी हवा खेळती राहील, कारण की ना घरामध्ये थोडा ओलसरपणा वाढलेला आहे. भिंती ओल्या झालेल्या आहे सॉरी. आणि फर्निचरचा एक वेगळा स्मेल असतोच घरामध्ये, त्यामुळे ना थोडं मिक्स झालं आहे. उब्बट वास म्हणतो ना आपण, असा त्या टाईपमध्ये. तर ते हे गादी पण थोडी ओलसर उबट अशी वास येतो आहे, थोडासा स्मेल. तो घालवण्यासाठी आता हवेमध्ये ठेवते इथे पार्किंगमध्ये. टेरेसवर ठेवण्याचं चाललं होतं, पण मी एकटी कुठे नेणार एवढी मोठी गादी. गादी एवढी मोठी ना व्यारी काय विचारू. डबल बेड असतो त्या टाईपमध्ये गादी, आणि एवढी जड उचलता येणार नाही आहे. त्यामुळे आता इथेच मी नेते आणि दॅट्स इट. गादीला कसा थोडासा पुरा टाईप यायला लागलेला आहे. तर हे बघा, आणि हे फर्निचरचं आहे. आणि हे फर्निचरचं जो मला म्हटलं आहे, हे बघा ओलसरपणा म्हणतो ना आपण, ओलावा त्या टाईपमध्ये आला आहे. आणि ही बुरशी मला वाटतं व्हाईट. आता हे चांगलं पुसून घेते एकदा आणि फॅन चालू करून देणार आहे. हे बघा. आणि पाऊस म्हटलं ना तर ह्या गोष्टी आल्याच, आणि त्यात नवीन फर्निचर असल्यामुळे ना जास्तच प्रॉब्लेम होतो आहे. अजून ते रुळायला टाईम लागणार आहे. दरवाजा झालं, जे लाकडी वस्तू आहे ना, पावसाळ्यामध्ये त्यांना बुरशी थोडीशी येतेच ओलसरपणामुळे. त्यामुळे त्यांची थोडीशी काळजी घ्यावी लागते आपल्याला. ऊन देणं, जरा ड्राय ठेवणं, तेच आता मी करून घेते. तर हा बघा, अशी बुरशी येते पांढरी आणि याचा स्मेल येतो. थोडंसं आता ओपन ठेवणार आहे फॅन खाली. आणि इहू इकडे त्या दिवाणमध्ये जाऊन बसली, बाहेरच निघाणार. ते माझं होईपर्यंत तिचं हेच चाललंय, इकडून उड्या मार तिकडून उड्या मार. मज्जा वाटते तिला. तर आता हे सगळं ओपन ठेवणार आहे स्मेल निघून जाण्यासाठी. कडक ऊन आहे तर थोड्या उशांना पण ऊन देते. आणि इकडे काही शूज ठेवलेत. आज आहे ड्राय डे. माझं काम तर होते की एवढं. कुठे जायचं? कुठे? अगं बाई, काही खरं नाही बाबा. माझ्या गादीचं काही खरं नाही. हे काय केलं? परीसाठी घर बनवलंस? मग गादी खराब होईल ना धूळ बसल्याच्यावर.
हां घुस, जा आतमध्ये. नाही बाबा, आता मी चालले न, माझं काम आहे तेवढं झालं, येते मी. हा तू एन्जॉय कर, फक्त गाडी खराब करू नको. ऊन उतरलंय तर मी गाडी घेऊन आले आहे आतमध्ये आणि गाडी घरात आणून फक्त ठेवली तर इहूने लगेच गाडीचा यूज करून टाकलेला आहे. गाडीवर खेळणी टाकलेत आणि टेडी पण ठेवलेली आहे. परी काय ठेवलंस इहू? बरं गादी यांच्यासाठी दिली का मी? खेळणी ठेवण्यासाठी गादी का? हा, आणि तू काय करते तिथे? धूप काड्या आहेत ना, त्याच्यापासून काही ना काही बनवते. ही अशी ॲक्टिव्हिटी चालली. आता दुपार झालेली आहे आणि खूप भूक लागलेली आहे. हिला म्हणते चल माझ्याबरोबर जेवायला, तर जेवायलाच तयार नाही आहे. चल ना जेवायला. मग काय करणार तू? बरं तू ते काम कर, मी माझं जेवण करून घेते. तू जस्ट आता झोपलेली आहे, तिला झोपवलं आणि कडक ऊन पडलं आहे ना. माझी गादी पण थोडीशी वाळलेली आहे आणि बेडवर तिला काही झोपवलं नाही आहे, तर तुम्हाला दाखवते. छान ऊन पडलं आहे, त्यामुळे भारी वाटतं आहे आज. तर आजचं वातावरण असं आहे. असं वातावरण असेल ना तर खूप छान वाटतं, आणि ढगाळ वातावरण असलं ना मला खरंच थोडंसं बोरिंग होतं. छान वाटते पण तरी पण बोरिंग होते. आणि आता मक्याचे कणीस. तर मक्याच्या कणसाचं मला काय करायचं आहे, मी विचार करते भाजी करू की त्यांना उकडून खाऊ, भाजून खाऊ, असे 3 ऑप्शन आहे. भाजी तर मला बनवायचीच आहे, पण भाजी मी आत्ता नाही बनवणार. संध्याकाळी नको बनवू असे भानुदास म्हणतात ते. मग सकाळच्या डब्याला आता बनवेल, पण आज काही बनवलं नाही, आज मला टाईमच नव्हता. आणि मग आता मी हे काय करणार आहे, भरपूर आहेत मक्याचे कणीस, तर मी 2-3 मक्याचे कणीस एकतर भाजते नाही तर उकडून घेते. बघूया ही का झोपलेली आहे, तुम्ही पाहिलेच आता. तर ती उठेपर्यंत करून ठेवते आणि मी चहा घेते. माझा टाईम झाला आहे चहा घ्यायचा. कणीस चांगले उकडले, आम्ही दोघी पण आता खाऊन घेतो. संध्याकाळचं स्वयंपाक होईपर्यंत ना इहू काय करते, खेळत असते. पण मलासुद्धा ती बरोबर घे म्हणते खेळायला, आणि माझा पण वेळ तसा जातोच. पण काम करता करता तिच्यासोबत खेळावं लागतं, त्यासाठी मग मला स्वयंपाकाला उशीर होतो आणि तोपर्यंत भानुदास येतातच. ड्राय डे होता आमच्याकडे. जे काही फर्निचर, गाद्या, उशा सगळ्या वाळवायला ठेवलं ते बाहेर. ऊन कडक होतं ना आज, त्यामुळे छान वाळलं खरं. आणि घरात सुद्धा फॅन लावून ठेवले होते सगळे. सोफा कवर मी धुतलेला तो सुद्धा वाळत आहे. 1 वाळला, 2 राहिले आहेत. असे दुपारी जस्ट मी इंस्टावर रील बघत होते, तर त्यामध्ये मला फक्त लालबागच्या गणपतीची जी विसर्जन मिरवणूक होती ना, त्याबद्दलच रील जास्त दिसत होत्या. बाश ना अजून काढायचेत आपल्याला. तर भाविकांसोबतची वागणूक आहे ती थोडीशी चुकीची वाटते मला तरी. तुम्हाला काय वाटतं कमेंट मला सांगा. चला तर ह्या नोटवर आज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल आमचा हा आजचा ड्राय डे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय बाय.